नमस्कार मित्रांनो, स्पर्धा स्वतःशी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. उद्या होऊन राहिलेली शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET आज जर बघितलं तर शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा असते मित्रांनो, आणि ती 21/11/2021 म्हणजे उद्याच्याला होऊन राहिलेली आहे मित्रांनो. त्यासाठी त्या परीक्षेमध्ये 30 मार्काचं मानसशास्त्र असतं. मानसशास्त्र हा विषयाला 30 मार्काचे प्रश्न असतात मित्रांनो. म्हणून आज आपण मानसशास्त्र या विषयावर 30 प्रश्न घेऊन आलेलो आहोत मित्रांनो. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे, स्वतः हस्तलिखित नोट्स आहेत मित्रांनो. नक्कीच या हस्तलिखित नोट्समधले प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्त्वपूर्ण आहेत मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्कीच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून उद्या होणाऱ्या परीक्षेस 100% फायदा होणार आहे मित्रांनो. नक्कीच फुल ना फुलाची पाकळी या व्हिडिओमधून आपल्याला प्रश्न येणार आहेत मित्रांनो. चला तर मग पहिला प्रश्न बघूया मित्रांनो आपण. हॉवर्ड आणि रॉथवे यांच्या मते शारीरिक विकासाचा वेग जन्मापासून किती वर्षापर्यंत जास्त असतो? मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हॉवर्ड आणि रॉथवे या शास्त्रज्ञाच्या मते शारीरिक विकासाचा वेग जन्मापासून किती वर्षापर्यंत जास्त असतो? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 2. उत्तर बरोबर आहे मित्रांनो. जन्मापासून 2 वर्षापर्यंत बालकाचे वय म्हणजे वाढीचे वय जास्त असतं मित्रांनो. चला तर मग पुढील प्रश्न घेऊया मित्रांनो. मूळ बौद्धिक कुवत सारखी असणाऱ्या 2 मुलांपैकी एक अत्यंत सामान्य वातावरणात व दुसरा समृद्ध वातावरणात वाढला तर कोणत्या मुलाचा विकास जास्त होईल? मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे 2 मुलांची अवस्था दिलेली आहे मित्रांनो. एक सामान्य वातावरणात वाढ होतो एका मुलांची आणि दुसऱ्या मुलाची समृद्ध वातावरणात वाढ होते मित्रांनो. तर विचारलंय कोणत्या मुलाचा जास्त विकास होईल? मित्रांनो, अर्थातच समृद्ध वातावरणात वाढलेल्या मुलांचा जास्त विकास होईल. म्हणजे अत्यंत सामान्य वातावरणापेक्षा समृद्ध वातावरणात वाढलेल्या मुलाचा जास्त विकास होईल. बरोबर आहे मित्रांनो. आपण या व्हिडिओमध्ये पूर्णतः प्रश्न आणि नुसते उत्तरं दिलेले आहेत मित्रांनो. त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपली ही माहिती शेअर करा. नक्कीच उद्याच्या परीक्षेमध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत जे 2013 आणि 2018पर्यंतच्या TET शिक्षक पात्रता परीक्षेच्या अनुषंगाने पूर्ण प्रश्नपत्रिका आधारित प्रश्न आहेत मित्रांनो. नक्कीच या प्रश्नाचा आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. चला तर पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो. जीन पियाजे या मानसशास्त्रज्ञाने व्यक्तीच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने ठरवलेल्या टप्प्यामध्ये कोणत्या टप्प्याचा समावेश होत नाही? मित्रांनो, जीन पियाजे हा अमेरिकन शास्त्रज्ञ आहे मित्रांनो. त्या व्यक्तीने बौद्धिक विकासाच्या दृष्टीने ठरवलेल्या टप्प्यामध्ये कोणत्या टप्प्यांचा समावेश होतो मित्रांनो? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून असाही प्रश्न येऊ शकतो. जीन पियाजे यांनी बौद्धिक विकासाचे किती टप्पे निश्चित केलेले आहेत मित्रांनो? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, जीन पियाजेने बौद्धिक विकासाचे 4 टप्पे निश्चित केलेले आहेत. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. कोणकोणते 4 टप्पे आहेत मित्रांनो? शब्दपूर्व अवस्था, क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ, मूर्त क्रियाकाल अवस्था आणि बौद्धिक विकासाची अवस्था. मित्रांनो, हे 4 टप्पे खूप महत्त्वाचे आहेत. परीक्षेला नक्कीच यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला 4 टप्पे माहीत असणे आवश्यक आहे. आणि ते 4 टप्पे कोणत्या शास्त्रज्ञाने बौद्धिक विकासाचे दर्शवलेले आहेत मित्रांनो? तर जीन पियाजे या शास्त्रज्ञाने. म्हणून शास्त्रज्ञाचं नावसुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. चला तर मित्रांनो पुढील प्रश्न घेऊया. संकल्पना निर्मितीसाठी व अमूर्त विचार करण्यासाठी प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजेत असे आग्रही मत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडले? मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. संकल्पना निर्मितीसाठी व अमूर्त विचार करण्यासाठी प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजेत असे कोणत्या शास्त्रज्ञाचं मत आहे मित्रांनो? जीन पियाजे या शास्त्रज्ञाचं मत आहे की मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजेत. बरोबर आहे मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघूया. किशोरावस्थेत औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली की कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व द्यावे? मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. किशोरावस्था म्हणजे काय? 11 ते 19 वयोगटाला किशोरावस्था असं म्हटलं जातं मित्रांनो. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जर परीक्षेमध्ये प्रश्न आला किशोरावस्था कोणत्या वयात
कोणतं वय दिलेलं आहे आणि कोणत्या वयात किशोरावस्थेचं दर्शवलेले आहे, तर 11 ते 19 वय जर पर्याय असेल तर नक्कीच तो पर्याय किशोरावस्थेतील असणार आहे मित्रांनो. तर प्रश्न बघा, किशोरावस्थेत औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली की कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व द्यावे मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे. वर्गामध्ये लेखन वाचन कौशल्यावर शिक्षकाने भर द्यावा मित्रांनो. नाट्यकरणामध्ये भाग घेण्यासाठी मुलांना संधी द्यावी मित्रांनो. शालेय तासिका लहान कराव्यात, म्हणजे शालेय तासिका जर मोठ्या असेल 1 तासाच्या असेल 1.5 तासाच्या, तर नक्कीच त्या 30 मिनिटाच्या असल्या पाहिजेत. म्हणजे काय आहे की मुलांना जास्त पठारावस्था येणार नाही मित्रांनो वर्गामध्ये, त्यासाठी तासिका कमी वेळेच्या असणे आवश्यक आहे. चला मित्रांनो पुढील प्रश्न घेऊया. अनुवंशासंबंधी नियम कोणते मित्रांनो? अनुवंशाचे 3 नियम सांगितलेले आहेत मित्रांनो. पहिला नियम कोणता आहे मित्रांनो? साधर्म्याचा नियम आहे मित्रांनो. दुसरा आहे वैविध्याचा नियम आहे आणि तिसरा आहे परागतीचा नियम आहे मित्रांनो. अनुवंशासंबंधी 3 नियम पाठ असणं आवश्यक आहे मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून. नक्कीच आपल्याला या व्हिडिओचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला उद्याच्या होणाऱ्या परीक्षेत नक्कीच प्रश्न येणार आहेत. त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे आपण आज. जाता जाता शेवटची रिव्हिजन म्हणून का होईना, पण हा पूर्ण व्हिडिओ बघणे अत्यावश्यक आहे. नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. बुद्ध्यांक वर्गीकरण मित्रांनो, बुद्ध्यांक वर्गीकरण दिलेलं आहे. नक्कीच कोणत्याही शिक्षक पात्रता परीक्षा जर बघितली 2013 पासून, तर नक्कीच एक प्रश्न बुद्ध्यांकावर विचारला जातो मित्रांनो. म्हणून बुद्ध्यांकाचे आपण वर्गीकरण घेतलेले आहेत मित्रांनो. खूप महत्त्वाचं आहे. एक चार्ट तयार केलेला आहे आपण. हा चार्ट पूर्ण सर्व विद्यार्थ्यांचा आपला पाठ असणं आवश्यक आहे मित्रांनो, तरच आपल्याला त्या परीक्षेत आलेला प्रश्न सोडवता येणार आहे मित्रांनो. त्यासाठी चला तर मग आपण हा चार्ट बघूया कशा पद्धतीचा आहे. बुद्धिगुणांक मित्रांनो, प्रथमतः बुद्ध्यांकाचे वर्गीकरण कोणत्या शास्त्रज्ञांनी केले आहे मित्रांनो? तर टर्मन हा शास्त्रज्ञ आहे मित्रांनो. बुद्ध्यांक म्हटलं की मित्रांनो टर्मन शास्त्रज्ञ आला पाहिजे लक्षामध्ये. टर्मन शास्त्रज्ञांनी केले आहे आणि टर्मन शास्त्रज्ञ कोणत्या देशाचा आहे मित्रांनो? अमेरिका हा देशाचा आहे. म्हणून यामध्ये 3 प्रश्न आहे. बुद्ध्यांक वर्गीकरण जर विचारलं आपल्याला परीक्षेमध्ये तर टर्मन शास्त्रज्ञ लक्षात आलं पाहिजे आणि तो कोणत्या देशाचा आहे? तर अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहे मित्रांनो. त्यांनी काय केलेलं आहे? बुद्ध्यांकांचे वर्गीकरण केलेलं आहे. बुद्ध्यांकाची व्याख्या तयार केलेली आहे मित्रांनो. चला तर मग आपण बुद्ध्यांकाचे वर्गीकरण बघूया. टर्मन या शास्त्रज्ञाने कशा पद्धतीचं बुद्ध्यांक वर्गीकरण केले आहे मित्रांनो? 140 पेक्षा जास्त बुद्ध्यांक असणाऱ्यांना काय म्हटलं जातं मित्रांनो? तर त्या बुद्ध्यांकाला 140 पेक्षा अधिक बुद्ध्यांकाला मित्रांनो अलौकिक बुद्ध्यांक असं म्हटलं जातं मित्रांनो. 140 पेक्षा जास्तला अलौकिक असं म्हटलं जातं. तर कुशाग्र कशाला म्हटलं जातं? किती बुद्ध्यांक असला म्हणजे कुशाग्र म्हटलं जातं मित्रांनो. 120 ते 129 बुद्ध्यांक असणाऱ्याला मित्रांनो कुशाग्र असं म्हटलं जातं. परीक्षेमध्ये असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, कुशाग्र बुद्ध्यांक कितीपासून कितीपर्यंत असतो मित्रांनो? तर कुशाग्र बुद्ध्यांक हा 120 ते 129 पर्यंत कुशाग्र बुद्ध्यांक असतो मित्रांनो. शीघ्र बुद्ध्यांक मित्रांनो 110 ते 119 पर्यंत शीघ्र बुद्ध्यांक असतो मित्रांनो. सामान्य बुद्ध्यांक जर विचार केला तर आपण 90 ते 109 पर्यंत सामान्य बुद्ध्यांक असतो मित्रांनो. उपसामान्य तुम्हाला हा प्रकार नवीन वाटत असला तरी मित्रांनो मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा नवीन प्रकार नाही. असाच एक वेगळा प्रकार वाटत असलेलाच परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न येत असतो मित्रांनो. त्याच्यासाठी उपसामान्य बुद्ध्यांक जर विचारलं तर तो 80 ते 89च्या दरम्यान असलेला बुद्ध्यांक म्हणजे उपसामान्य, किंवा 80 ते 89 दरम्यान असणाऱ्या बुद्ध्यांकाला काय म्हणतात असा जर प्रश्न विचारला तर नक्कीच त्याचं उत्तर असणार आहे उपसामान्य बुद्ध्यांक मित्रांनो. अतिसामान्य बुद्ध्यांक 70 ते 79 दरम्यान असलेल्या बुद्ध्यांकाला काय म्हटलं जातं? तर अतिसामान्य बुद्ध्यांक असं म्हटलं जातं मित्रांनो. अल्पबुद्धी बुद्ध्यांक कशाला म्हटलं जातं मित्रांनो? 60 ते 69 दरम्यान असलेल्या अल्पबुद्ध्यांकाला अल्पबुद्धी असं म्हटलं जातं. 60 ते 69 दरम्यान असलेल्या बुद्ध्यांकाला काय म्हटलं जातं? अल्पबुद्धी बुद्ध्यांक असं म्हटलं जातं मित्रांनो. मंद आपण प्रत्येकाला काय म्हणतो? एकमेकाला सहज बोलताना तू मंद आहेस का? तर मंद बुद्ध्यांक म्हणजे किती असतो मित्रांनो? 40 ते 59 दरम्यान असलेल्या बुद्ध्यांकाला मंद बुद्ध्यांक असं म्हटलं जातं मित्रांनो. कायम लक्षात ठेवलं तरी हरकत नाही आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून न सोडता. तर मंद जर आपण प्रत्येकाला सहज समोरच्या व्यक्तीला आपण बोलताना म्हणून जातो की तो मंद आहे, मंदसारखं करतो, मंदसारखं बोलतोय, काहीच कृती करत नाही, म्हणून अशाला मंद बुद्ध्यांक जर विचारलं तर 40 ते 59 दरम्यान असलेल्या बुद्ध्यांकाला काय म्हटलं जातं? मंद बुद्ध्यांक म्हटलं जातं मित्रांनो.
आता जड बुद्ध्यांक म्हणजे काय मित्रांनो, 20 ते 39 दरम्यान असलेल्या बुद्ध्यांकाला जड बुद्ध्यांक असं म्हटलं जातं, की मठ्ठ ज्याला आपण असं म्हणतो की काहीच कृती करत नाही त्याला जड असं म्हटलं जातं. तो बुद्ध्यांक किती 20 ते 39 दरम्यान असलेल्या बुद्ध्यांकाला आपण काय म्हणतो, जड बुद्ध्यांक असं म्हणतो मित्रांनो. आता निर्बुद्ध मित्रांनो, सर्वात कमी 20 पेक्षा कमी असलेल्या बुद्ध्यांकाला काय म्हणतो आपण, निर्बुद्ध बुद्ध्यांक असे म्हटलं जातं मित्रांनो. 20 पेक्षा कमी म्हणलं की निर्बुद्ध, की त्याला हलता येत नाही, बोलता येत नाही, डुलता येत नाही, काहीच करत नाही, कृतीच कोणती करत नाही, त्याला निर्बुद्ध असं म्हटलं जातं. तो बुद्ध्यांक किती 20 पेक्षा कमी असलेल्या बुद्ध्यांकाला काय म्हटलं जातं मित्रांनो, निर्बुद्ध बुद्ध्यांक असं म्हटलं जातं. खूप अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून. नक्कीच या प्रश्नाचे परीक्षेमध्ये तुम्हाला खूप फायदा होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर स्पर्धा स्वतःशी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा. नक्कीच उद्याच्या परीक्षेमध्ये आपले जास्तीत जास्त विद्यार्थी पास होणार आहेत, त्यांना ह्या माहितीचा फायदा नक्कीच होईल. त्यामुळं आपल्या चॅनलवर ही माहिती जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा. चला पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 25 पेक्षा कमी बुद्धिगुणांक असलेला विद्यार्थी कोणत्या गटात मोडेल? आत्ताच आपण बघितलं मित्रांनो वरील चार्ट, बुद्धिगुणांकाचा चार्ट. म्हणजे 25 पेक्षा कमी म्हटलं की 20 ते 39 मध्ये जड असं म्हटलं जातं. 20 पेक्षा कमी म्हणजे 25 काय आहे मित्रांनो, जड आणि निर्बुद्ध. 25 पेक्षा कमी बुद्धिगुणांक असलेला विद्यार्थी कोणत्या गटात मोडेल? मग जड आणि निर्बुद्ध या गटात मोडेल मित्रांनो. चला तर पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. टर्मन या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने बुद्धिगुणांकाचे सूत्र, मी आता तुम्हाला म्हटलं मित्रांनो, खूप महत्त्वपूर्ण आपण प्रश्न घेऊन आलेलो आहोत. माहिती ही मानसशास्त्राची महत्त्वपूर्ण आहे की जी परीक्षेलाच येणार आहे मित्रांनो. त्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण बघा. नक्कीच या व्हिडिओचा फायदा झाल्याशिवाय आपल्याला राहणार नाही मित्रांनो. आत्ताच वर बघितल्याप्रमाणे खाली लगेच प्रश्न आला मित्रांनो. टर्मन या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने बुद्धिगुणांकाचे कोणते सूत्र प्रचलित आहे मित्रांनो? खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. बुद्धिगुणांकाचं सूत्र जर बघितलं तर त्या कोणत्या शास्त्रज्ञाने विचारला असा जर प्रश्न आला तर नक्कीच आपल्याला मी आत्ताच वर सांगितले की टर्मन हा शास्त्रज्ञ लक्षात राहिला पाहिजे मित्रांनो. तर त्या टर्मन या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिगुणांकाचे कोणते सूत्र सूचित केलेले आहे किंवा प्रचलित आहेत मित्रांनो? तर चला आपण बघूया. बुद्धिगुणांक बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 हे सूत्र खूप महत्त्वाचं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. त्यामुळे याच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणून आपला व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा की तुमच्या कमेंटमधून आपल्या व्हिडिओ किती विद्यार्थ्यांना आपल्या व्हिडिओची माहितीमुळं नक्कीच परीक्षेत फायदा झाला का नाही हे आपल्याला कळू शकेल, समजू शकेल. चला तर पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. संकल्पना निर्मितीचे टप्पे मित्रांनो. संकल्पना निर्मिती म्हणजे काय, त्याचे आपण टप्पे बघणार आहोत मित्रांनो. संकल्पना म्हणजे काय? वस्तू, पदार्थ, प्राणी यांचे ज्ञान होणे मित्रांनो. संकल्पना मी आत्ताच तुम्हाला म्हणलं, जर संकल्पना चांगली असेल तर आपल्या बेसिक जर चांगला असेल तर आपली कितीही अवघड प्रश्न आला तर आपल्याला त्या परीक्षेत अवघड जाणार नाही मित्रांनो. नक्कीच आपल्याला मार्क मिळतील. त्यासाठी संकल्पना म्हणजे संकल्पना काय मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण बघणार आहोत. संकल्पना निर्मितीचे टप्पे: वस्तू, पदार्थ, प्राणी यांचे ज्ञान होणे, गुणवैशिष्ट्य वेगळे करणे व त्यांचे सामान्यीकरण करणे मित्रांनो. संकल्पनेला अमूर्त रूप देणे, शब्दांच्या माध्यमातून संकल्पना व्यक्त करणे, हे 4 वैशिष्ट्ये आहेत मित्रांनो. संकल्पना निर्मितीचे हे 4 टप्पे आहेत. चला तर पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासमोर घेऊन आलेलो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. नक्कीच आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघताल. नक्कीच या व्हिडिओचा उद्याच्या परीक्षेत आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. चला तर पुढील प्रश्न बघू. संयमित, अभ्यासू, संशोधक, संकुचित या उदाहरणांचा समावेश व्यक्तिभेदाच्या कोणत्या अंगात होईल मित्रांनो? तर यांचा समावेश माणसाची वृत्ती. सगळ्यात महत्त्वाचं काय? संयमित माणूस, अभ्यासू माणूस, संशोधक, संकुचित या उदाहरणांचा समावेश काय होतो, कशामध्ये होतो? माणसाची वृत्ती. माणसाची सहज आपण म्हटलं जातो की माणसाची वृत्ती कशा पद्धतीची आहे, लय संकुचित आहे व तो लय अभ्यास करतोय व तो लय खूप संशोधन करतोय, आपण त्याला काय म्हणतो? मनुष्याची वृत्ती. हे सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. चला तर पुढील प्रश्न बघूया. क्रॉनबॅक व सपे यांच्या मतानुसार ज्या मूल्यमापनात कृतीचा निर्देश केलेला असतो त्यास कोणते मूल्यमापन असे म्हणतात? मित्रांनो खूप सोपं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून शास्त्रज्ञांची नावे, त्यांनी काय काय संशोधन केलं हे सुद्धा विचारलं जातं. त्यामुळे आपण
सर्व वैशिष्ट्य सर्व संकल्पनांचा अभ्यास करूनच व्हिडिओ बनवलेला आहे। नक्कीच या व्हिडिओचा फायदा सर्व आपल्या विद्यार्थी मित्रांना झाल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, कॉर्नबॅक व सपे यांच्या मतानुसार ज्या मूल्यमापनात कृतीचा निर्देश केलेला असतो त्यास कोणते मूल्यमापन म्हणतात? निर्णयप्रेक्षी मूल्यमापन। निर्णयप्रेक्षी मूल्यमापन जर म्हणलं तर त्याचा कोणत्या शास्त्रज्ञाने कॉर्नबॅक आणि सपे यांच्या मतानुसार मूल्यमापनात कृतीचा निर्देश केलेला असतो? मित्रांनो, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। चला पुढील प्रश्न बघूया। सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन म्हणजे काय? सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाची थिअरी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडली? मित्रांनो, डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी सर्वकष सातत्यपूर्ण मूल्यमापनाची तीन क्षेत्रांची कल्पना मांडली आहे। मित्रांनो, खूप महत्त्वाचे आहे। जर परीक्षेत प्रश्न विचारला की सर्वकष सातत्यपूर्ण मूल्यमापनाची कल्पना कोणी मांडली? डॉक्टर बेंजामिन ब्लूम। त्यांनी किती क्षेत्रांची कल्पना मांडली? मित्रांनो, 3 क्षेत्रांची कल्पना मांडली। चला तर मग पहिलं क्षेत्र कोणतं आहे? मित्रांनो, बोधात्मक क्षेत्र आहे। मित्रांनो, दुसरं कोणतं आहे? क्रियात्मक क्षेत्र आहे। तिसरं कोणतं आहे? भावात्मक क्षेत्र आहे। मित्रांनो, चला तर मित्रांनो पुढील प्रश्न बघूया। गिलफर्ड यांनी 1959 मध्ये बुद्धिमत्तेविषयी उपपत्तीमध्ये एकूण किती घटकांची मांडणी केली आहे? मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। गिलफर्ड या मानसशास्त्रज्ञाने 1959 मध्ये बुद्धिमत्तेविषयी उपपत्तीमध्ये एकूण किती घटकांची मांडणी केली आहे? मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे घटक विचारू शकतात परीक्षेच्या दृष्टिकोनातून। किती गिलफर्डनी मांडणी केलेली आहे? मित्रांनो, 120 घटकांची मांडणी केलेली आहे। मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। चला पुढील प्रश्न बघूया। व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकांनी अध्यापनात कोणते बदल केले पाहिजेत? मित्रांनो, भरपूर महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। मित्रांनो, व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकांनी अध्यापनात कोणते बदल केले गेले पाहिजे? उपयोजनात्मक प्रश्न आहे। मित्रांनो, तर कोणते बदल केले पाहिजे? मुलांची बौद्धिक पातळीनुसार अध्यापन करणे, प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या कृतीनुसार प्रगती करण्यास मदत करणे, मुलांच्या आकलन शक्तीनुसार अध्यापन करणे। खूप महत्त्वाचे 3ही मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत। मित्रांनो, त्या दृष्टिकोनातून व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकांनी अध्यापनात हे 3 बदल करणे आवश्यक आहे। मित्रांनो, चला पुढील प्रश्न बघूया। मित्रांनो, जॉनला लॅटिन भाषा शिकवण्या अगोदर शिक्षकाला जॉनबद्दल माहिती व ज्ञान असले पाहिजे या विधानावरून कोणत्या शिक्षण पद्धतीचा बोध होतो? मित्रांनो, खूप महत्त्वाचा उपयोजनात्मक प्रश्न आहे। मित्रांनो, जॉन हा मुलगा आहे। लॅटिन भाषा शिकवण्या अगोदर जॉनला लॅटिन भाषा शिकवायची, त्याला शिकवण्या अगोदर शिक्षकाला जॉनबद्दल पूर्ण माहिती व ज्ञान असले पाहिजे या विधानावरून कोणत्या शिक्षण पद्धतीचा बोध होतो? मित्रांनो, या शिक्षण पद्धतीवरून विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीचा बोध होतो। अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर तुम्हाला उपयोजनात्मक प्रश्नसुद्धा येत असतात, त्यामुळं अशा प्रश्नांचा सुद्धा आपण व्हिडिओमध्ये समावेश केलेला आहे। नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून जरी हे प्रश्न नाही आले तरी अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये सॉल्व करता येतील। त्यामुळं आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त दर्जेदार बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच या व्हिडिओचा आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। चला पुढील प्रश्न बघूया। मित्रांनो, उद्दिष्टांची स्पष्टीकरणे लिहिताना कोणती काळजी घ्यावी? बरोबर आहे मित्रांनो, उद्दिष्टांची स्पष्टीकरणे लिहिताना कोणती काळजी घ्यावी? स्पष्टीकरण एकवचनात असावं। मित्रांनो, स्पष्टीकरण स्पष्ट असावीत। मित्रांनो, जे बोलतोय जे करतोय ते स्पष्ट असावीत। वर्तन बदल मांडावा त्या स्पष्टीकरणामध्ये, ठरवलेल्या उद्दिष्टानुसारच स्पष्टपणे मांडावे। बरोबर आहे मित्रांनो, हे 4ही खूप महत्त्वाचे आहेत। उद्दिष्टांचे स्पष्टीकरण म्हणले स्पष्टीकरण एकवचनातच असावे, स्पष्ट असावे, वर्तन बदल त्यामध्ये मांडावा, ठरलेल्या उद्दिष्टानुसारच स्पष्टीकरण करण्यात यावे। बरोबर आहे मित्रांनो, एखादा विषय आहे तर त्या विषयानुसारच आपण त्या विषयावर चर्चा केली पाहिजे, स्पष्टीकरण केले पाहिजे। उगाच भरकटल्यासारखं त्या विषयावर चर्चा करून चालत नाही। परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच आपल्याला ठरलेला अभ्यासक्रमावरच आपण अभ्यास करावा, विनाकारण फापट पसारा जास्त वाचू नये, अन्यथा आपण मार्क घेण्यात कमी पडू आणि आपण मेरिटच्या दृष्टिकोनातून लांब जाऊ। मित्रांनो, त्यासाठी जे परिपूर्ण आपण दर्जेदार माहिती आपल्यापर्यंत पोहोचती ती नक्कीच आपण अभ्यासावे एवढे सांगतो। चला पुढील प्रश्न बघूया। अध्यापन प्रक्रियेत कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। अध्यापन प्रक्रिया म्हणजे शिक्षक विद्यार्थी अध्यापन करताना
शिक्षकाने कोणत्या गोष्टींचा समावेश होतो शिक्षकासाठी? नवीन ज्ञान देणे, भावविकास घडविणे विद्यार्थ्यांमध्ये, कौशल्य विकसित करणे मित्रांनो, विचारांना चालना देणे, विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुण विकसित करणे म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा स्पर्धांचं आयोजन करून नेतृत्व विकसित करणे, आनंददायी शिक्षण देणे मित्रांनो. वर्गामध्ये आनंददायी शिक्षण असेल तरच विद्यार्थ्याचं मन लागतं. त्यासाठी अध्यापन प्रक्रियेत या गोष्टींचा समावेश होतो. नक्कीच या अध्यापन प्रक्रियेतून विद्यार्थी आनंदित शिक्षण घेऊ शकतात मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघूया. अवधानाला नियंत्रित करणारे घटक कोणते? मित्रांनो अवधानाला नियंत्रित करणारे दोनच घटक आहेत मित्रांनो. कोणते दोन घटक आहे मित्रांनो? अवधानाला नियंत्रित करणारे दोन घटक आहे, आंतरिक घटक आणि बाह्य घटक आहे मित्रांनो. आंतरिक घटकामध्ये कोणकोणते येते? सवय येते, प्रेरणा येते, आवड येते, मानसिक संतुलन येते मित्रांनो. तर बाह्य घटकामध्ये परिवर्तन, दुःख, गोंगाट, आवाज अशा घटनांचा समावेश होतो मित्रांनो. म्हणून अवधान नियंत्रित करणारे घटक जर विचारले तर किती घटक आहेत? तर दोन घटक आहेत मित्रांनो. एक आंतरिक घटक आणि दुसरा बाह्य घटक. चला पुढील प्रश्न घेऊया मित्रांनो. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रेरणेचे प्रकार विचारलेत मित्रांनो. प्रेरणेचे प्रकार म्हणजे दोन आहेत प्रेरणेचे प्रकार मित्रांनो. तीन प्रकार दाखवलेले आहेत आपल्याला उत्तरामध्ये. तीन प्रकार कोणते मित्रांनो? शारीरिक प्रेरणा आहे, व्यक्तिगत प्रेरणा आहे मित्रांनो, आणि दुसरी सामाजिक प्रेरणा आहे मित्रांनो. सामाजिक प्रेरणेचे पुन्हा दोन प्रकार दिलेले आहेत मित्रांनो. आपण पूर्ण विश्लेषण केलेलं आहे प्रश्नाचं, त्यामुळं परीक्षेच्या दृष्टिकोनातून नक्कीच आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. प्रेरणेचे प्रकार किती आहेत मित्रांनो? तीन प्रेरणेचे प्रकार आहेत. एक शारीरिक प्रेरणा, व्यक्तिगत प्रेरणा, तिसरी सामाजिक प्रेरणा. आणि सामाजिक प्रेरणेचे सुद्धा दोन प्रकार दिलेले आहेत, उपप्रकार मित्रांनो. त्यासाठी प्रतिष्ठाविषयक प्रेरणा मित्रांनो आणि दुसरा सहवासविषयक प्रेरणा. यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो की प्रतिष्ठापूर्वक प्रेरणा आणि सहवासविषयक प्रेरणा ह्या कोणत्या प्रेरणेचे उपप्रकार आहेत? तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे सामाजिक प्रेरणेचे उपप्रकार आहेत मित्रांनो. खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो, आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. चला तर पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. प्रत्यावहनातील कारक गोष्टी कोणत्या मित्रांनो? प्रत्यावहनातील कारक गोष्टी दिलेल्या आहेत. चार कारक गोष्टी दिलेल्या आहेत मित्रांनो. प्रत्यावहनातील कोणत्या चार गोष्टी आहेत? तर भावनिक अडथळा आहे प्रत्यावहनातील, सहचर्य आहे मित्रांनो, तिसरा आहे मनाचा कल आहे मित्रांनो, आणि चौथा आहे शारीरिक व मानसिक थकवा. हे प्रत्यावहनकारक गोष्टी आहेत मित्रांनो. हे चार गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की प्रत्यावहनकारक गोष्टी कोणत्या आहेत? तर चार आहेत. तर चार गोष्टी कोणकोणत्या दिलेल्या आहेत? भावनिक अडथळा, सहचर्य, मनाचा कल आणि शारीरिक व मानसिक थकवा. चला तर मित्रांनो पुढील प्रश्न बघूया. शिक्षक विद्यार्थी यांच्यामधील आंतरक्रियेच्या प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक कोणते? शिक्षक विद्यार्थी यांच्यामधील आंतरक्रिया वर्गामध्ये जे होत आहे त्या प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत मित्रांनो? तर चार घटक दिलेले आहेत आपल्याला मित्रांनो. हे चार घटक बघूया आपण कोणते आहेत. शिक्षक विद्यार्थी यांचे व्यक्तिमत्व, वर्गामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी दोघांचंही व्यक्तिमत्व हे चांगलं असणं आवश्यक आहे मित्रांनो. विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी मिळणारी प्रेरणा, शिक्षकाने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या चरित्रांचा अभ्यास किंवा समाजसुधारकांचे चरित्र सांगितले जावे वर्गामध्ये, निश्चित त्यामधून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळू शकते मित्रांनो. तिसरं आहे वर्गातील विद्यार्थ्यांचे विविध गट, म्हणजे वर्गामध्ये विद्यार्थ्यांचे त्यांच्या मूल्यमापन करून त्यांचे गट पाडले जावेत की कोणत्या विद्यार्थ्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये अध्यापन करता येईल. म्हणजे जर कोणी पाठीमागच्या बाकावर बसत असेल तर नक्कीच त्याला जास्त वेळा अध्ययन किंवा प्रेरणा देऊन त्याला जास्तीत जास्त शिक्षणाच्या प्रवाहात कसं आणता येईल, त्याच्यावरली आलेली पठारावस्था कशी दूर करता येईल. नक्कीच त्यामुळे वर्गातील विद्यार्थ्यांचे विविध गट करून याचा फायदा होऊ शकतो मित्रांनो. शिक्षकाला विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन मित्रांनो, एखाद्या शिक्षकाचा विद्यार्थ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो, नक्कीच असू शकतो मित्रांनो. परंतु जर काही विद्यार्थी शिक्षण घेण्यामध्ये किंवा अध्यापनामध्ये अध्ययन करताना जर काही चुका करत असेल तर शिक्षकाने वैयक्तिक त्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे मित्रांनो. त्यासाठी शिक्षकाचा दृष्टिकोन बदल असणे आवश्यक आहे मित्रांनो. खूप दर्जेदार आणि महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो की जी आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोच करण्याचं काम आम्ही करत आहोत. नक्कीच आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरील ही माहिती जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. नक्कीच त्यांनाही फायदा होईल आपल्या या व्हिडिओचा. चला पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. शालेय अध्यापनाचे प्रतिमान, मॉडेल स्कूल ऑफ लर्निंग
हे प्रतिमान कोणत्या शास्त्रज्ञाचे आहे मित्रांनो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. शालेय अध्यापनाचे प्रतिमान हे कोणत्या शास्त्रज्ञाचे आहे? प्रतिमान आहे मित्रांनो. त्या शास्त्रज्ञाचं नाव काय आहे जर विचारलं तर नक्कीच आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. जे.बी. केरॉल यांनी हे प्रतिमान तयार केले आहे मित्रांनो. जे.बी. केरॉल. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जर मॉडेल स्कूल ऑफ लर्निंग असं जर आलं तर जे.बी. कॅरोल ह्या शास्त्रज्ञाचं नाव आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो. तर त्यांनी काय केलं हे प्रतिमान मांडले आहे. त्या प्रतिमानात काय संदर्भ आहेत मित्रांनो? त्यांनी अध्ययन अध्यापनाची रचना मांडली आहे मित्रांनो. नंतर काय उत्तम अध्यापन केलेलं आहे मित्रांनो. म्हणजे शिक्षकाने वर्गामध्ये उत्तम अध्यापन करावं. योग्य अध्ययन क्षमता म्हणजे शिक्षकाने योग्य अध्ययन क्षमता निर्माण स्वतःमध्ये करावी. अध्यापनात सातत्याने चिकाटी असावी मित्रांनो. जर वर्गामध्ये शिक्षकच जर येत नसेल किंवा शिक्षकच जर विद्यार्थ्यांना व्यवस्थित प्रकारे शिकवित नसेल तर विद्यार्थ्यांची प्रगती किंवा विद्यार्थ्यांची प्रगती होऊ शकणार नाही किंवा विद्यार्थ्यांमध्ये बदल होणार नाही. त्यासाठी प्रथमतः शिक्षकामध्ये बदल होणे आवश्यक आहे. म्हणून शिक्षकाने वर्गात शिकवताना सातत्याने चिकाटी ठेवणं आवश्यक आहे. अध्यापनासंबंधीचे 4 स्पष्टीकरणे कोणते असा जर प्रश्न विचारला मित्रांनो तर नक्कीच आपल्याला त्या 4 स्पष्टीकरणाचे नाव आपल्याला लक्षात राहिले पाहिजेत मित्रांनो. B.O. स्मिथ या मानसशास्त्रज्ञाने हे 4 स्पष्टीकरणे आपल्याला सूचित केलेले आहेत. प्रथम जर बघितलं तर वर्णनात्मक आहे, दुसरं परिणामकारक आहे, तिसरं जर बघितलं तर उद्दिष्टाधिष्ठित आहे आणि चौथं बघितलं तर आदर्शवादी आहे मित्रांनो. म्हणून या 4 स्पष्टीकरण आपल्याला जर परीक्षेमध्ये कशाही स्वरूपाचे विचारले तर आपल्याला ते प्रश्न सोडवता आले पाहिजे. चला पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. समान घटक उपपत्ती कोणाची आहे मित्रांनो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की उपपत्त्या विचारलेल्या आहेत मित्रांनो. समान घटक उपपत्ती जर विचारली तर थॉर्नडाईक असं उत्तर आलं पाहिजे आपल्याला. समान घटक उपपत्ती. दुसरी आहे मित्रांनो आदर्शवादी उपपत्ती, बॅगले. मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे. आदर्शवादी प्रश्नपत्रिकेमध्ये कशाही स्वरूपाचे प्रश्न विचारू शकतात, कोणत्याही उपपत्तीवर प्रश्न विचारू शकतात. म्हणून आपल्याला उपपत्ती ही चार्टसुद्धा पाठ असणं आवश्यक आहे. कोणत्या शास्त्रज्ञाची कोणती उपपत्ती आहे मित्रांनो. म्हणून आपण काही इथं उपपत्त्या घेतलेल्या आहे. समान घटक उपपत्ती, थॉर्नडाईक, आदर्शवादी उपपत्ती, बॅगले आणि सामान्यीकरण उपपत्ती जर विचारली तर C.H. जड आहे मित्रांनो. खूप महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच आपल्याला या व्हिडिओचा उद्याच्या परीक्षेसाठी फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. चला पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्रज्ञाचा पाया घालून वेदना, भावना, कल्पना यांच्या अभ्यासावर कोणत्या शास्त्रज्ञाने विशेष भर दिला आहे मित्रांनो? खूप महत्त्वाचा आहे. विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राचा पाया घालून वेदना, भावना व कल्पना यांच्या आधारावर कोणत्या शास्त्रज्ञाने विशेष भर दिला आहे मित्रांनो? विल्यम वुंड. त्या शास्त्रज्ञाचं नाव काय आहे मित्रांनो? त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे विल्यम वुंड. विल्यम वुंड यांना मानसशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं मित्रांनो. 1879 मध्ये विल्यम वुंड यांनी जर्मनीतील लाइप्झिग विद्यापीठात पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली मित्रांनो. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो की मानसशास्त्राचा जनक कोण आहे? तर आपल्याला त्याचं उत्तर आलं पाहिजे. विल्यम वुंड हा मानसशास्त्राचा जनक आहे. मानसशास्त्राचा जनक याने म्हणजे विल्यम वुंड याने पहिली प्रयोगशाळा कुठे सुरू केली आणि कधी सुरू केली? तर मित्रांनो 1879 मध्ये जर्मनीतील लाइप्झिग विद्यापीठात पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी सुरू केली? तर विल्यम वुंड या मानसशास्त्रज्ञाने सुरू केली. म्हणून विल्यम वुंड यांना मानसशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं. चला मित्रांनो पुढील प्रश्न बघूया. विशेष शिक्षकाची मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. विशेष शिक्षकाच्या कोणत्या भूमिका असतात मित्रांनो? विशेष शिक्षक आपल्या शाळेवरती काही विशेष शिक्षक म्हणून काही शिक्षकांची नियुक्ती केली जाते. त्या विशेष शिक्षकांना कोणत्या भूमिका पार पाडाव्या लागतात वर्गामध्ये मित्रांनो? तर विद्यार्थ्याच्या क्षमता, गुण, दोष याकडे लक्ष देणे. त्या शिक्षकाने ज्ञानी व तज्ज्ञ लोकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, विद्यार्थ्याच्या मानसिकतेचा विचार करणे, विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करू नये. मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करणे. जर एखादा विद्यार्थी हुशार असेल, एखादा जर थोडा बुद्ध्यांक एखाद्याचा विद्यार्थ्याचा कमी असेल तर त्या विद्यार्थ्यामध्ये भेद करू नये. अन्यथा पूर्ण वर्गाची
मानसिकता विस्कळीत होत असते. म्हणून विशेष शिक्षकाची भूमिका ही खूप महत्त्वाची असते वर्गामध्ये. म्हणून विद्यार्थ्यामध्ये भेदाभेद करू नये अशा शिक्षकांनी. चला पुढील प्रश्न घेऊया मित्रांनो. खूप सोपा प्रश्न आहे. दृष्टिदोषावर मात करण्यासाठी काय करू नये मित्रांनो? दृष्टिदोष म्हणजे आपल्या डोळ्यांना इजा होऊ नये किंवा आपल्या डोळ्यांची जी बघण्याची दृष्टी आहे ती कमी होऊ नये. यासाठी आपण काय करतो की काही वेळा आपण टी व्ही जवळून बघतो, पुस्तक जवळून वाचतो. अशा घटना आपण करू नयेत. म्हणजे काय, आपल्या दृष्टिदोषावर काही मात करण्यासाठी म्हणजे दोष निर्माण होत असेल तर अशा गोष्टी आपण केल्या नाही पाहिजे. म्हणजे जर आपण कायम जर पुस्तक डोळ्यासमोर घेऊन वाचत असेल तर ते आपल्या डोळ्यासाठी हानिकारक असतं. म्हणून किंवा आपण टी व्ही जर आपण जवळून बघत असेल तर नक्कीच त्या टी व्हीमुळं सुद्धा आपल्या डोळ्याची क्षमता कमी होऊन आपल्याला अंधुक दिसू शकतं. म्हणजे आपल्या डोळ्याची क्षमता कमी होऊ शकते. म्हणून अशा गोष्टी आपण केल्या नाही पाहिजे मित्रांनो. चला तर पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. मेंदूच्या पक्षघाताची कारणे. मित्रांनो, मेंदूच्या पक्षघाताची कारणे आपण बघणार आहोत. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. मेंदूचा पक्षघात म्हणजे काय? कवटीचा आकार लहान असणे, गर्भावस्थेमध्ये स्त्रीने घेतलेल्या गोळ्या औषधेमुळे काही मेंदूंना पक्षघात होत असतो मित्रांनो. अशक्तपणा. मित्रांनो, अशक्तपणा हा सुद्धा खूप आहे की अशक्तपणामुळे सुद्धा मेंदूचा दृष्टिदोष होऊ शकतो, पक्षघात होऊ शकतो मित्रांनो. मुलांचे वजन कमी असणे म्हणजे जर एखाद्या मुलाचं वजन कमी असलेलं त्याचा सुद्धा परिणाम मेंदूच्या पक्षघातावर होऊ शकतो मित्रांनो. त्यासाठी नक्कीच आपण शाळेमध्ये शिक्षकांनी वेगवेगळे उपक्रम राबवून अशा विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे की अशा विद्यार्थ्यांना काही योजनांमधून नक्कीच औषधोपचार करणे, त्यामधून त्या विद्यार्थ्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. पुढील आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो. मतिमंदत्वाच्या कोणत्या प्रकारामध्ये बालके चांगल्या पद्धतीने साक्षर होऊन व्यवसाय क्षमता आत्मसात करू शकता? मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. मतिमंदत्वाच्या कोणत्या प्रकारामध्ये बालके चांगल्या पद्धतीने साक्षर होऊन व्यवसाय क्षमता आत्मसात करू शकतात? सौम्य मतिमंदत्वाची बालके. मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सौम्य मतिमंदत्वाची बालके ही मतिमंदत्वाच्या प्रकारामध्ये चांगल्या पद्धतीचे साक्षर होऊन व्यवसाय क्षमता आत्मसात करू शकतात. खूप दर्जेदार असे प्रश्न आपण घेतलेले आहेत मित्रांनो. नक्कीच या 30 प्रश्नामधून आपल्या परीक्षेमध्ये या परीक्षेच्या विश्लेषणातून, या 30 प्रश्नांच्या विश्लेषणातून आपल्याला उद्याच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा फायदा होऊन आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न सोडवता यावेत एवढंच सांगतो. उद्याच्या परीक्षेसाठी आपणा सर्व मित्रांना खूप खूप शुभेच्छा एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.